समजा ध्येयापर्यंत पोहोचायचंय, समजा तुम्ही इथून निघाले आणि इथून निघाल्यानंतर तुम्हाला जायचंय पंढरपूरला. जो आजपर्यंत असा महात्मा जो पंढरपूरला गेला नाही तो पहिलीच वेळेस म्हटलं मला जायचंय, निघाला. रस्त्याने जाता जाता त्याला माहिती नाही रस्ता, त्या वेळेला तो काय करतो, लोकेशन टाकतो. आता विचारणं थोडं मुश्किल झालं, विचारत कोण नाही, ज्याला समजत नाही तो विचारतो, ज्याला लोकेशन कळतं तो लगेच फोन उघडतो आणि मॅप टाकतो आणि इथून युअर लोकेशन खाली जिथं पोहोचायचं ते पंढरपूर टाकलं, डायरेक्शन स्टार्ट केलं की तो तिथपर्यंत. मग रस्त्यात कोणते कोणते वळण लागले बा पंढरपूरला जाण्यापर्यंत, तुम्ही कोणत्या मार्गाने गेला, मध्ये कोणता जिल्हा ओलांडला, कोणता तालुका ओलांडला, कोणतं गाव ओलांडलं, मग तुम्ही पंढरपूरला गेले. हा जसा विचार आहे तसं परमार्थापर्यंत तुकोबर आहे. आज अर्थात 5 मार्चला फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दिवशी तुकोबराय वैकुंठाला जाणार. पण तुकोबराय तुम्ही ज्या स्थितीपर्यंत पोहोचले त्या स्थितीपर्यंत जाण्याकरता तुम्हाला कोणती कोणती वळणं लागली, कोणते रस्ते लागले, कसे कसे गेले, कोणत्या फाट्यावर तुम्ही थांबले आणि मग तिथपर्यंत कसे पोहोचले, त्या प्रकारचा उपदेश तुकोबराय करतायत. विठ्ठल जगाच्या पाठीवर वैकुंठाला या देहासकट जाणार कोणी नाही. हा देह आपल्याला इथंच ठेवावा लागतो. आतापर्यंत असा कोणी 72 जन्माला आला नाही. तुकोबराय सोडले तर तुकोबरायांनी हा देह सदेह वैकुंठाला नेला. तुकोबरायांची प्रत्यक्ष भाषा आहे, कुडी सहित झाला गुप्त तुका. कुडी म्हणजे देह आणि या देहासह तुकोबराय वैकुंठाला गेले. असा कोणी महात्मा तुकोबरायांनंतर कोणी आणि अगोदर हे कोणी प्रत्यक्ष देव आला. देवाला सुद्धा हा देह शरयू मातेत सोडावा लागला, मग रामप्रभूंना जावं लागलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सुद्धा भागवत वाचा, आपण श्रीमद भागवतामध्ये शेवटी विचार येतो, भगवान परमात्म्याचा हा देह इथंच ठेवावा लागला आणि मग भगवान परमात्मा निज धामाला गेले. असं कोणीही नाही, देवाला सुद्धा नियम मोडता आला नाही. पण तुकोबरायांनी या कळी काळामध्ये अद्भुत वर्तन करून दाखवले. निळोबरायांनी प्रत्यक्ष भाषा वापरली, कळीच्या काळामध्ये अद्भुत वर्तविले. निळा म्हणे सकळ संतोष संता तोषविले. निळोबराय बोलतायत सगळ्या संतांना एक अलौकिक तुकोबरायांची ही क्रांती आहे की हा देह तुकोबरायांनी सदेह वैकुंठाला नेला. पण कसा नेला तर त्याचे काही क्रम आहे, त्या क्रमाने तुकोबराच्या स्थितीपर्यंत पोहोचले. मुळात काय होतं, आपण परमार्थाला लागल्यानंतर आपल्याला मार्गदर्शक भेटणं गरजेचं आहे. परमार्थाला जर लागल्यानंतर चुकीचा मार्गदर्शक भेटला तर त्याचा परमार्थ खड्ड्यात जाण्याची शक्यता जास्त राहते. कारण त्याला योग्य गुरु भेटला पाहिजे ना. नाही भेटलं तर त्याच्या समोर फक्त कीर्तन हेच उद्देश राहतो आणि तो बांधला पाटका की निघाल, दुसरं तो काही पाहत नाही, त्याला काही घेणं देणं नसतं. कीर्तन म्हणजे पाकिट येणं याच्यातच फार आनंद त्याला समजतो आणि तिथपर्यंतच त्याला मर्यादित समजतो. कीर्तन म्हणजे काय, गाडी येणं, गाडीत बसणं, लोकांनी फोटो काढणं, हार घालणं, पाकिट खिशात घालून येणं, याच्या पलीकडे त्याचा मर्यादित उद्देश नसतो. याच्या पलीकडे तो जात नाही. का? गुरु व्यवस्थित भेटलेला नसतो. योग्य जर गुरु भेटला तर त्याला इत्थंभूत विचार सांगून एक आनंद दिशेपर्यंत नेऊन ठेवण्याचं काम मार्गदर्शक करतो आणि तो मार्गदर्शक भेटणं गरजेचं आहे. म्हणून परमार्थाचा हा उद्देश फार महत्वाचा आहे. एक जण रस्त्याने जर योग्य भेटला तर तो तिथपर्यंत जाऊ शकतो, नाहीतर जाईल का? नाही जाणार. चुकीचा भेटला तर म्हणजे तुम्ही हा इथून सोपा रस्ता आहे आणि तो दुसरीकडेच निघतो, त्याचं काही योग्य जाण्याची शक्यता नसते. म्हणून परमार्थ करत असताना मार्गदर्शकाची फार गरज आहे. आणि असाच एक साधक परमार्थाच्या मार्गाला लागला आणि लागल्यानंतर तो तुकोबरायांना भेटला आणि भेटल्यानंतर म्हणू लागला, महाराज तुमच्याकडे जर पाहिलं अगोदरच्या काळामध्ये आणि आजच्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर फार मोठा अंतर आहे, फार मोठा अंतर. कारण पूर्वीचा काळ तुमचा पाहिला तर तुम्ही सावकार होते. पूर्वीचा काळ तुमचा सावकारीचा, तुम्ही सावकार असताना त्या वेळेला दुष्काळ पडला तर तुम्ही तुमचे सगळे धनधान्य संपत्ती सगळी वाटून टाकली आणि वाटून टाकल्यानंतर तुमचे खाते वह्या सगळं इंद्रायणी मातेच्या तीरामध्ये तुम्ही नदीमध्ये बुडवून टाकले. त्याच्यानंतर दुष्काळ पडल्यानंतर तुमची बायको मेली, त्याच्यानंतर तुमचा मुलगा मेला, मला त्याचं काही वाटलं नाही. उलट तुम्ही त्याच्या पुढे अभंग लिहायला लागले, आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची, अशी तुमची परिस्थिती. बायको मेल्यावर तुम्ही अभंग लिहिले, आनंदाची डोही आनंद तरंग, अशी परिस्थिती तुमची. आणि आजची परिस्थिती पाहिली तर तुम्हाला विचारलं तुमची आजची परिस्थिती काय तर तुकोबराय बोलतायत, अवघी आनंदाची सृष्टी
सृष्टीचा मला आनंदमय दिसायला लागली. जिकडे तिकडे आनंदच दिसतोय. नवे नवे आमच्या जीवनामध्ये खाणं सुद्धा आनंदच आहे. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू घ्या रे सर पडू नका आठा चरणी जगन्नाथा चित्त ठेवले. तीच भाषा आहे नाथ महाराजांची. त्यामुळे तुकोबरायांच्या जीवनामध्ये आनंद आहे. आजच्या स्थितीला आज पाहिलं तर तुकोबरा बोलतायत आज आमच्या जीवनामध्ये अवघी आनंदाची सृष्टी झाली. सगळीकडे आम्हाला आनंद दिसायला लागला. जिकडे तिकडे आमच्या जीवनामध्ये आनंदाचा आनंद कोंदून कोंदून भरलेला आहे. महाराज तुमच्या जीवनामध्ये आनंद भरलेला आहे मान्य आहे आम्हाला. मागं पाहिलं तुमचं मागचे कागद पाहिले तर तुमच्या जीवनामध्ये सगळं चरित्र तुमचं दुःखमय. आणि आज तुम्ही म्हणताय आमच्या जीवनामध्ये आनंद आहे. तुम्ही कशामुळे केलं? काय कारण? कसं काय तुम्ही तिथपर्यंत गेले? तुकोबरा म्हटले काय कारण आहे? परमार्थाला लागल्यानंतर मार्गदर्शक भेटला पाहिजे. मला योग्य मार्गदर्शक भेटले आणि त्या त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे मी चाललो. त्यांनी काय मार्गदर्शन केलं? मी संतांच्या संगतीत गेलो. संतांच्या संगतीत गेल्यानंतर मला आपसुक त्यांची पंगत घडली आणि आपसुक पंगत घडल्यानंतर मला कळलं का आपलं कोणीही नाही. बैसता संतांचे संगती कळो आले कमलापती आपुले कोणीच नव्हती. निश्चय चित्ती दृढ झाला आणि त्याप्रमाणे माझ्या अंतःकरणामध्ये दृढ निश्चय झाला. परमार्थाच्या मार्गाचा दृढ निश्चय मी केला आणि दृढ साधना केली मार्गदर्शनाप्रमाणे. आणि माझ्या साधनेमध्ये मी जो परमार्थ केला तो कृतीने नाही केला, वृत्तीने केला. परमार्थ दोन प्रकारचा आहे. एक कृतीने परमार्थ आहे आणि एक वृत्तीने परमार्थ आहे. कृतीने म्हणजे काय? एखाद्याचं पाहून करायचं. एखादा पाहून करणं म्हणजे अनुकरण करायचं फक्त. पण अंतःकरणात तसं काही नाही. वरतून करायचं. मुळात आपण वरतून परमार्थ केला तर तो देवाला आवडत नाही. देवाला वरतून केलेला परमार्थ आवडत नाही. मुळात तुकोबरायांची प्रत्यक्ष भाषा आहे. तुम्ही जर सोंगाने परमार्थ केला आणि छंद त्याच्यामध्ये जास्तच दाखवले तर त्या सोंग आणि त्या छंदाने देव भेटणार नाही. तुकोबरायांची प्रत्यक्ष भाषा आहे. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसा नाही, देव जोडे ऐसा नाथ महाराजांनी वर्णन केलं. तुम्ही भावार्थ रामायण जर चाललं तर त्याच्यामध्ये प्रसिद्ध उदाहरणं येतात. दोन उदाहरणं नाथ महाराज डोळ्यासमोर ठेवतात. भावार्थ रामायणामध्ये एक प्रसिद्ध उदाहरण आहे. रामायणामध्ये दोन स्त्रिया आहेत. तशा पुष्कळ स्त्रिया आहे रामायणामध्ये, पण आपल्याला ज्या गरजेच्या आहेत त्या दोन आहेत. त्याच्यामध्ये एक पहिली स्त्री आहे तिचं नाव आहे शूर्पणखा. तिचं नाव काय? शूर्पणखा. आणि दुसरी जी स्त्री आहे तिचं नाव चंद्रसेना. दुसरी जी स्त्री आहे ती चंद्रसेना. आता ही शूर्पणखा ही कोण होती? ही लाडकी बहीण होती रावणाची. रावणाची लाडकी बहीण, मुख्यमंत्र्याची रावणाची लाडकी बहीण होती शूर्पणखा. आणि जी दुसरी स्त्री आहे तिचं नाव आहे चंद्रसेना. चंद्रसेना तिचं नाव. ही चंद्रसेना कोण? तर आई रावण आणि मही रावणाची बायको हिचं नाव होतं चंद्रसेना. काय झालं? या आई रावणाने मही रावणाने राम प्रभूंना चोरून नेलं. राम प्रभू चोरून नेले आणले. हनुमंतरायाने त्यांना आणलं. तर त्या वेळेला काय झालं? हे आई रावण आणि मही रावण राम प्रभूंचं युद्ध झालं त्यांच्या बरोबर. युद्ध झाल्यानंतर हे दोघंही मरत नाही. आई रावण आणि मही रावण मरत नव्हते. हनुमंतराय म्हणू लागले एवढं युद्ध लांबायचं, किती वेळ व्हायचं याच्यात युद्धात? रावण मारायचा, अवतार संपायचा आहे, कसं व्हायचं? त्या वेळेला राम प्रभूंनी विचार केला काहीतरी केलं पाहिजे, मरत नाही. त्या वेळेला हनुमंतराय उठले आणि हनुमंतराय म्हटले मी काढतो यांचा मरणाचा पर्याय काय, मी शोधून काढतो. आणि हनुमंतराय उठले आणि कुठे गेले?
आई रावण आणि मही रावणाची जी बायको आहे चंद्रसेना तिच्याकडे गेली आणि तिच्याकडे जाऊन म्हणू लागले, चंद्रसेने तुझ्या नवऱ्याचं मरण कशात आहे आम्हाला सांग. आता कोणती बायको आपल्या नवऱ्याचं मरण सांगे? जाऊन विचारले, कसं सांगितलं? ती चंद्रसेना म्हणू लागली, मी मरण सांगते पण मग मला काय मिळत? नवऱ्याचं मरण सांगायला निघाली होती, मला काय मिळालं? हनुमंतराय म्हटले, मी देतो तुला काय पाहिजे सांग, जे म्हणशील ते देतो. त्या वेळेला ती चंद्रसेना म्हणू लागली, मला रामप्रभू माझे शेजेला आले पाहिजे. रामप्रभू कुठं? माझे शेजेला आले तर मी मरण सांगते. हनुमंतराय म्हटले, ठीक आहे, मान्य आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. पण जाता जाता हनुमंतरायांनी एक पोटकलम त्याच्यात लिहून घेतलं, काय? रामप्रभूंना तुझ्या शेजेला पाठवतो, पण अपशकुन झाला तर मी रामप्रभूंना वापस घेऊन जाईल, तुझ्याजवळ थांबू देणार नाही. हे नाथ महाराजांनी वर्णन केलंय भावार्थ रामायणात. वाल्मिकी रामायणातला हा विचार नाही. ठीक आहे, मान्य, अपशकुन होऊ द्यायची नाही. सांग म्हणे मरण कशात? ती चंद्रसेना म्हणू लागली, आई रावणा मही रावणाचं मरण हे खाली पाताळामध्ये अमृत आहे. ते भुंगे त्या ठिकाणी जातात आणि तिथले अमृत कण उचलून आणतात आणि आई रावण मही रावणाला पुरवतात. आणि ज्या वेळेला त्यांना ते अमृत कण मिळाले की त्या वेळेला ते मेलेले आई रावण मही रावण जिवंत होते. ते म्हटले असं, ठीक आहे. हनुमंतराय दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, पाताळात गेले आणि जिथून हे भुंगे अमृत आणायचे तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी सगळे भुंगे मारून टाकायला सुरुवात केली. त्याच्यातला एक जण राहिला, तो म्हटला, मला मारू नका. हनुमंतराय म्हटले, तुला सोडतो पण काय करशील? तुम्ही सांगाल ते करतो, फक्त मला मारू नका. मी तुमच्या पक्षात येतो, मला एकट्याला तुम्ही फक्त आता ठेवलं ना, ठेवा, मला सोडा. ठीक आहे म्हणे, सोडतो म्हणजे मग मी सांगेन ते काम करायचं. हो, तुम्ही सांगसाल काय काम आहे? काही नाही म्हटले. चंद्रसेनेचा जो पलांग आहे झोपायचा कॉट, त्या लाकडी होता तो, त्याचा पाय पोखरायचा, आतमध्ये जाऊन सगळा पाय पोकळ करून टाकायचा, पोकळ करायचा. भोंगा ते कोरण्याचं काम करतो लाकूड. ठीक आहे म्हणे. हा भोंगा गेला आणि ते चंद्रसेनेचा जो कॉट होता त्याचा पाय कोरून ठेवला आणि कोरून ठेवल्यानंतर इकडे आई रावण मही रावण मारले गेले. आई रावण मही रावण मेला. मेल्यानंतर रामप्रभू म्हटले, चला आता रावणाकडे जायचं. हनुमंतराय म्हटले, नाही नाही देवा, तिकडे नाही, आधी ते चंद्रसेनेकडे जायचं, तिची भेट घ्यायची. कशात म्हणे मी एक काम केलं. म्हणे काय? आई रावण मही रावण मरत नव्हते, त्यांना मारण्याकरता मी तिच्याकडून ते मागून घेतलं. म्हणे काय काम आहे? मग जाऊ म्हटले, तिला वर द्यायचं असेल. तिला वर नाही म्हणे, तिच्या शेजेला तुम्हाला जायचंय. रामप्रभू म्हटले, मूर्ख आहे का? अरे मी एक वचनी, एक बाणी, एक पत्नी असा माझा नियम आहे, मर्यादामय माझं जीवन आहे, तुम्हाला मध्येच कलंक लावायला निघाल. हनुमंतराय म्हटले, तुम्ही फक्त जा, आम्ही करून घेतो, तुम्ही फक्त चला, मी सांगतो ते करा. मी पुढे सगळी आखणी केलेली. ठीक आहे म्हणे. आणि मग रामप्रभू या चंद्रसेनेच्या महलामध्ये गेले. चंद्रसेना होती, आली आणि बसली. रामप्रभू आणि चंद्रसेना त्या कॉटवरती बसले आणि बसल्याबरोबर तो पलांग पोखरलेला होता भुंग्याने, त्याबरोबर तो कॉट पडला आणि पडल्यामुळे रामप्रभू खाली पडले. त्यावेळेला हनुमंतराय तिथं आले आणि आल्यानंतर हनुमंतराय म्हटले, अपशकुन झाला, मी रामप्रभूंना घेऊन जातोय. त्यावेळेला ती चंद्रसेना म्हणू लागली, हनुमंतराय काय तुम्ही आले होते, रामप्रभू भेटून द्यायचं होतं. त्यावेळेला हनुमंतराय म्हटले, चंद्रसेने नाही, हे योग्य नाही. का? रामप्रभूंना मर्यादा आहे आणि दुसरी गोष्ट तू परपत्नी परस्त्री आणि रामप्रभू हे परपुरुष आहे. दुसरी गोष्ट थोड्या वेळेसाठी कशाला तुझ्या आयुष्याला कलंक लावून घेते? मी तुला वर देतो. हनुमंतरायांनी चंद्रसेनेला वर दिला आणि सांगितलं, एक 5 मिनिटं काय रामप्रभूंचा भोग घेते, पुढच्या जन्मामध्ये सतराजिताची कन्या म्हणून सत्यभामा रूपाने जन्माला ये. रामप्रभू कृष्णावतारात द्वापर युगात जन्माला येतील आणि त्यांच्या बरोबर तू लग्न कर आणि आयुष्यभर भोग घे. एक 5 मिनिटाचा काय भोग घेते? ती म्हटली, ठीक आहे, नक्की नक्की. आणि चंद्रसेनेला वर दिला आणि तीच चंद्रसेना सत्यभामा म्हणून जन्माला आली आणि आल्यानंतर कृष्ण परमात्म्या बरोबर तिचं लग्न झालं. विठ्ठल विठ्ठल. चंद्रसेनेला देव भेटला. शूर्पणखा सुद्धा रामप्रभूकडे भोग घेण्याकरता आली होती. शूर्पणखा आली होती का नव्हती? रामप्रभूंनी तिला लक्ष्मणजींकडे पाठवलं. लक्ष्मणाने तिला देव नाही मिळवून दिला, तिचं नाक कापलं, तिला पाठवून दिलं, विद्रूप करून पाठवलं. मग तिला देव भेटला का? पुढं नाही भेटला. आपल्याला पुढे वाचायला नाही मिळालं. शूर्पणखा पुढच्या जन्मामध्ये सुंदर तिला पत्नी देवाची पत्नी झाली, असं कुठेही वाचायला नाही मिळालं. शूर्पणखेला देव पती मिळाला नाही, चंद्रसेनेला मिळाला. तुम्हाला काय लक्षात आलं की नाही मला नाही माहिती, पण चंद्रसेनेला देव मिळाला पुढच्या जन्मामध्ये. शूर्पणखा ही देवाचीच इच्छा करून आली होती, पण शूर्पणखेला देव नाही भेटला, चंद्रसेनेला देव भेटला. काय भेटला नाही?
चंद्रसेना जशी होती तेव्हा मी अशी आहे, माझा स्वीकार करा. त्यावेळेला देवाने पुढच्या जन्मामध्ये तिचा स्वीकार केला. शूर्पणखा जशी होती तशी गेली होती का? जशी होती तशी गेली होती का? नव्हती गेली. ती ब्युटी पार्लर मध्ये गेली होती. ती म्हटली लाडक्या बहिणीचे 1500 आलेली. ती मेकअप वगैरे करून सगळं करूनच गेली होती. मेकअप करून गेली, रूप बदलून गेली होती. गेल्यानंतर ती गेली आणि मी देवाकडे गेली. ते स्वामी राजेंद्रदासजी फार सुंदर वर्णन करतात ब्युटी पार्लर. ते म्हणतात ब्युटी पार्लर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये जहा जाती है गुडिया और निकलती है गुडिया, त्यांची भाषा आहे. याला ब्युटी पार्लर म्हणतात. त्याप्रमाणे ती गेली आणि बदलून आली, पण येऊन काही उपयोग तिचा झाला नाही. तिला पुढेही देव भेटला नाही. सोंगाने ती देवाकडे गेली होती. सोंगाने देवाला जवळ करण्याचा प्रयत्न केला, पण तू खूप खरं बोलताय. सोंगे छंदे काही देव जोडे, ऐसा नाही विठ्ठल बोलतात. मी परमार्थ हा दृढतेने केला. नवे आम्ही ज्या वेळेला परमार्थाला संतांच्या मार्गदर्शनानुसार लागलो, त्यावेळेला आमच्या मनाने सोस घेतला. सोस कशाचा? अभंगाचा. पहिलं बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. तुकोबरा बोलतायत आमच्या मनाने सोस घेतला. सोस कशाचा? तुकोबरा बोलतायत आमच्या मनाने सोस घेतला. कशाचा घेतला होता? तर विठ्ठल बोलण्याचा. सुरुवातीला परमार्थाची पहिली पायरी परमार्थामध्ये प्रवेश करत असताना आपल्याला तुम्ही निरीक्षण केलं नाही माहिती नाही, पण परमार्थामध्ये सुरुवातीला गळ्यामध्ये माळ घातली जाते आणि माळ घातल्यानंतर कानामध्ये मंत्र दिला जातो. म्हणा रामकृष्ण हरी मा, उघडा मंत्र जाणा रामकृष्ण मा. उघडा मंत्र आहे विठ्ठल विठ्ठल हा मंत्र दिला जातो आणि विठ्ठल म्हटलं जातं. मुळात परमार्थाचं ही पहिली पायरी आहे, पहिली पद्धत आहे. दुसरी गोष्ट आपण कशाच आहे, तुम्ही जर पुराणाचं किंवा श्रीमद भागवताचं चिंतन केलं तर भागवतामध्ये सुरुवातीला सगळ्यात अगोदर सृष्टीवरती अगोदर देवाचं नावच ब्रह्मदेवाच्या मुखातून बाहेर पडलं. ओंकारश्चात शब्दश्च द्वावेतो ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विनिर्यातौ तस्मान मांगलिका उभौ. सगळ्यात अगोदर भगवान परमात्म्याचं नावच ब्रह्मदेवाच्या मुखातून बाहेर पडलं आणि त्यामुळं सुरुवातीला परमार्थामध्ये सगळ्यात अगोदर देवाचं नावच घेतलं जातं. परमार्थ सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी, श्री विठ्ठलाचे नाम आदी, श्री विठ्ठलाचे नाम आदी. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी, श्री विठ्ठलाचे नाम बोलतायत. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम कधी कधी आधी सांगितले. राम राम स्मरा
आधी एक तत्व नाम दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण वाचेसी सद्गत जपे आधी आधी घे रे राम नाम सामा भरी हा उत्तम. सगळ्यात अगोदर देवाचं नाव घ्यायचं सांगितलंय. ज्ञानोबराय सुद्धा तीच भाषा वापरतात. आरंभी आवडी आदरे आले नाम सगळ्यात अगोदर देवाचं नाव बोलावा विठ्ठल. हाच आमच्या मनाने सोच घेतला देवाचं नाव घेण्याचा. काही जण म्हणू लागले महाराज देवाचंच नाव विठ्ठलच म्हणण्याचा का सोच घेतला, दुसरं का नाही काही केलं, तुम्ही दुसरं शास्त्र का नाही वाचले, वेदांत सार का नाही शिकले, तर्कसंग्रह तिकडे का नाही गेले, पंचदशी हे ग्रंथ वगैरे का नाही शिकले, शास्त्र का शिकण्याच्या भानगडीत पडले नाही. मुळात आपण सगळ्यात अगोदर देवाचं नाव काय घ्यायला सांगितलं याचं एक कारण आहे का, शास्त्राच्या भानगडीत पडलो तर तो गुंताळा सोडवण्यात आपला जन्म जाईल. पण देवाचं नाव घेत राहिलो तर कधी जन्म सुटेल याची गॅरंटी नाही. देवाचं नाव लगेच जन्मातून मुक्त करू शकतं, पण शास्त्राच्या नादी लागलो तर ते शास्त्र सोडवण्याच्या भानगडीत वेळ जातो. कारण शास्त्र आपल्याला लवकर समजत नाही. काय सांगितलंय त्याच्यात ते काही कळत नाही. अधिकारी भानगडी त्याच्यात फार विचार जातो, ते लवकर समजत कसं नाही. उदाहरण सांगायचं, जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे. आमचे गुरुवारी वैभव महाराज सुद्धा पाठवत आम्हाला सांगत राहतात. काय झालं, एक जण फार दुराचारी अत्यंत वाईट म्हणजे बेवडा होता गावावर. दारू वगैरे प्यायचा भरपूर, त्याला दारूचा व्यसन भरपूर व्यसनाच्या अधीन झाला आणि दारू माणसाचा घात करते. कारण दारूमध्ये वेस्टेज काय, पैशाचा व्यय. त्याच्यानंतर दारूमध्ये पैशाचा व्यय झाला की कुटुंबाची हानी होते, कुटुंब आपल्या जवळ राहत नाही. काय झालं, तो दारू भरपूर प्यायचा सावकार होता, त्याचे वडील सावकार होते, भरपूर पैसा कमावलेला सावकारकीचा. त्यावेळेला काय झालं, ते वडील त्याला पैसे पुरवायचे, पण वडिलांना वाटलं हा व्यसनाच्या अधीन झाला, याचा काहीतरी मार्ग केला पाहिजे. त्यावेळेला वडील आजारी पडले आणि आजारी पडल्यानंतर वडिलांनी काय केलं, त्याची जी संपत्ती होती त्यांची ती एका भांड्यात पेटीत कशात भरवली आणि भरल्यानंतर गावामध्ये एक मंदिर होतं. त्या मंदिराच्या तळाला अर्थात त्या मंदिराच्या परिसरामध्ये ती संपत्ती पुरून ठेवली. मोर्याचा अंडा असेल तो पुरून ठेवला. पुरून ठेवल्यानंतर हे म्हातारं मरण पावलं, लवकर मेलं. मेल्यानंतर ते मुलांनी शोध घेतला, काही संपत्ती ठेवली का, जेवढी होती तेवढी तर त्याने दारू घातली. पण आता उद्याची काही सोय म्हणून तो शोधायला लागला, पण काही मिळेना. मग त्याला काय झालं, त्याच्या एक पर्याय शोधला. काय म्हणला, आपल्या वडिलाचे सावकारीचे खाते तेवढी विकून टाकू आणि त्याच्यात दारू पिऊ, त्याच्यात मजा करू. म्हणून त्याने ते विकायला काढले, खाते वाय रोख विकायला काढले आणि निघाला. विकायला गेल्यानंतर आता त्याला गिऱ्हाईक भेटलं पाहिजे, त्याच्या वडिलाचाच मित्र त्याला भेटला. तो म्हणू लागला, काय करतो म्हणे, विकायला चालू. कशा करतो म्हणे, पैसेच नाही, खाण्यापिण्याची पंचायती, प्यायची पंचायती. म्हणे काम कर, मी विकत घेतो, तुला पैसे देऊन टाकतो. किती घ्यायचे म्हणे, काय द्यायचे देऊन टाका. त्याने पैसे दिले, त्याने ते घेतलं. घेतल्यानंतर त्या मित्र जो होता तो म्हणू लागला, हा फार हुशार होता, याचा वडील माझाच मित्र होता, मला माहिती त्याचा स्वभाव कसा काय होता, त्यांनी नक्की याच्याकरता काहीतरी संपत्ती लपून ठेवली असेल, याला माहिती नाहीये. म्हणून त्या मित्राने काय केलं, ते खाते वाया उघडल्यानंतर त्यांना एक चित्र दिसलं. ते चित्र होतं, ते रथाचं चित्र होतं, रथाचं. आणि त्या रथाच्या चित्राखाली काही ओळी लिहिलेल्या होत्या. त्या ओळी अशा होत्या, त्या ओळी कशा होत्या ऐका, अर्जुन की दृष्टी कृष्ण पर, कृष्ण की दृष्टी चारों घोड़ों पर, चारों घोड़ों की दृष्टि सूर्य पर, सूर्य की किरणों पर, सूर्य के किरणों की दृष्टि शिखर पर और शिखर की दृष्टि मोरों के हंडे पर. हे दृश्य हे लिहिलेलं होतं. त्याच्या लक्षात आलं याच्यातच साठवलेलं आहे. ते म्हणू लागले, त्यांनी ते मुलाला बोलून घेतलं. म्हणे तुला संपत्ती पाहिजे, म्हणे तुला मिळवून देतो, पण अर्धा हिस्सा आपला. ठीक आहे म्हणे मग काय करायचं, म्हणे गावामध्ये एक मंदिर होतं आपल्या, ते मंदिर आहे म्हणे. हो, ते मंदिर काय झालं म्हणे, आता म्हणे मी पाडलं. म्हणे का पाडलं, म्हणे हे चित्र मी पाहिलं, मला वाटलं या चित्राखाली म्हणून मी ते मंदिर पाडून टाकलं. म्हणे आता हे मंदिर बांधायला ये. तो म्हटला संध्याकाळची खाण्याची पंचायत आणि मंदिर कुठून बांधायचं, ते म्हटले मी पैसे देतो. पैसे दिले, मंदिर बांधलं. आणि बांधल्यानंतर ते म्हटले आता एक काम कर, काय याच्यात सांगितलंय धन कुठे. म्हणे कुठे आहे धन, मी सांगतो तुला कुठे आहे. म्हणे त्याच्यात काय वर्णन आलंय, अर्जुन की दृष्टी कृष्ण पर, अर्जुनाची दृष्टी कोणावर आहे, कृष्णावर. याचा अर्थ काय म्हटले, अर्जुन म्हणजे कोण, अर्जुनाला 10 नाव आहे, 10 नाव. त्याच्यापैकी अर्जुनाचं एक नाव आहे फाल्गुन. आताचा जो महिना आहे त्याचं नाव आहे फाल्गुन. फाल्गुन महिन्यातली कृष्ण पक्ष, कृष्ण म्हणजे भगवान श्रीकृष्ण नाही तर कृष्ण पक्ष, वद्य पक्ष. आणि वद्य पक्षातली कृष्ण की दृष्टी चारों घोड़ों पर, वद्य पक्षातली चतुर्थी तिथी म्हणजे तुकोबरायांच्या सदैव वैकुंठ गमनानंतरचा तिसरा दिवस चतुर्थी तिथी. त्या चतुर्थी तिथीला 4 घोड्यांची दृष्टी म्हणजे सूर्योदय होणार, सूर्य किरण पर
ते सूर्यकिरण झाला की त्याची दृष्टी कुठं पडणार? मंदिराच्या शिखरावर. आणि त्या शिखराची सावली कुठं पडणार? जिथं मोहऱ्याची हांडा आहे तिथं. आणि तिथं ती दृष्टी पडेल, तिथं सावली पडेल, आणि त्या ठिकाणी मोहऱ्याचा हांडा ठेवलेला आहे ते कोड. ते म्हटलं ठीक आहे, झोप आहे. त्यांनी गेला मंदिरात, चतुर्थी तिथी पाहिली, आणि मग ते मंदिर उघडलं, ते खड्डा, आणि त्या ठिकाणी त्याला त्या मोहराच्या हांडा सापडल्या. त्यांनी त्या वाटून घेतल्या. आपल्याला कळालं होतं कधी? त्यालाही कळालं नव्हतं, त्याच्या बापाने लिहिलेलं त्याला कळालं नव्हतं. हे शास्त्र इतकं किचकट आहे का ते आपल्याला लवकर कळणार नाही. अत्यंत किचकट विचार त्याच्यामध्ये सांगितला जातो, म्हणून तो कळत नाही. म्हणून तो कोबरा बोलतायत, बोलावा विठ्ठल विठ्ठल महाराज विठ्ठलच का बोलायचं? ठीक आहे, नाही शास्त्र शिकायचं, किचकट विठ्ठलच का? तो कोबरा म्हटले माझ्या मनाने श्वास घेतला, त्याचं कारण आहे ते आहे गोड. देवाचं नाव कसं आहे? गोड आहे. किती गोड आहे? 3 प्रकारची प्रमाण आहे. 3 प्रकारची प्रमाण आहे. देव अमृतासारखं आहे, देव अमृत सम आहे, आणि तिसरं प्रमाण आहे ते नाम अमृतापेक्षाही गोड आहे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे गोड म्हटलंय, आणि एका ठिकाणी नामाला अमृतापेक्षाही, नाम हे अमृतापेक्षाही गोड आहे, आणि दुसरी गोष्ट नामापेक्षा अमृत फिक्क आहे. 3 प्रकारचे प्रमाण आहे. नामामृत गोडी वैष्णवाला आधारी. त्याच्यानंतर दुसरं प्रमाण आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, आणि तिसरं प्रमाण आहे अमृत जिवे गोड 3 अक्षराचा रस, अमृत जयाचा फिके. अमृत हे नामापेक्षाही फिक्क आहे. देवाचं नाव हे गोड आहे. विठ्ठल नाव हे गोड आहे. तुम्ही म्हणाल महाराज कशाला गोड? आम्हाला लागत नाही गोड. तुम्ही म्हणता कीर्तनात गोड, आपल्याला लागतं का? देवाचं नाव गोड लागतं का? विठ्ठल नाव घेतल्यानंतर गोड लागतं? देवाचं नाव गोड लागतं का आपल्याला? नाही लागत. कीर्तनामध्ये लागत नाही. आपण म्हटलो म्हणा महाराज विठ्ठल विठ्ठल, आपण नाही म्हणत. म्हणा विठ्ठल विठ्ठल तर नाही म्हणत. म्हणतो का विठ्ठल विठ्ठल? नाही म्हणत. देवाचं नाव आपल्याला गोड वाटत नाही. देवाचं नावच नाही. कीर्तनामध्ये देवाचं चरित्र सांगितलेलं गोड वाटत नाही. महाराज लोक कीर्तन झाल्यानंतर म्हणतात महाराजांनी हसवलंच नाही, बाकीचंच पुराण सांगत बसले. देवाचं नावही आवडत नाही, चरित्रही ऐकत आवडत नाही. देवाचं नाव गोड आहे का नाही? वाटतं का आपल्याला गोड? नाही वाटत. का नाही वाटत? त्याची काय कारण आहे? का देवाचं नाव गोड वाटत नाही? त्याचे कारण आहे प्रामुख्याने काय? ज्ञानोबरायांच्या भाषेत बोलायचं झालं तर देवाचं नाव हे गोडच आहे. फक्त काय कारण आहे? ज्या जिभेने घेतोय ती जीभ अनंत जन्मी विषयाचं सेवन करून 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 ती कडू पडली, आणि ती जीभ कडू पडल्यामुळे देवाचं नाव गोड वाटत. ज्ञानोबरा बोलताय, उदाहरण दिलं ज्ञानोबरांनी, ना तरी ज्वरे विटाळले मुख, ते दुधाते म्हणे कडू विक, ते बी अमानुषा मानुष मानाला माती. ज्ञानोबरा बोलताय देवाचं नाव कसं आहे? गोड आहे. एखाद्याला ताप आलाय, आणि ताप आल्यानंतर त्याला तुम्ही दूध पाजायला दिले, घ्या म्हटलं थोडं दूध. तो म्हटलं नाही नाही घ्या थोडं. घेतलं दूध. त्याला दूध कसं लागेल? कसं लागेल? कडू लागेल. का कडू लागेल? दूध गोड आहे का नाही? दूध गोड आहे, पण कडू का लागलं? त्याची जीभ कडू पडली. ज्ञानोबा बोलतात पायेपा दूध पवित्र आणि गोड. दूध गोडच आहे, फक्त ज्या जिभेने ते घेतोय ती जीभ कडू पडलेली, म्हणून त्याला कडू वाटतंय. नाही समजलं? अजून सोप्या भाषेत सांगतो. घरामध्ये तुम्ही एका पात्रामध्ये कढी बनवली, भाजी कढी बनवली, पातेल्यामध्ये कढी बनवली, आणि कढी बनवल्यानंतर पंक्तीमध्ये ती कढी वाढली, आणि वाढल्यानंतर कढी संपली.
रिकामं झालं पात्र. रिकामं झाल्यानंतर आता बटाट्याची भाजी होती, पंक्तीत वाढायची म्हणून छोटं पात्र येते, म्हणून काय केलं, ते कढीचे पात्र जे होतं ते धुतलं नाही, बटाट्याची भाजी आणली तशी त्या पात्रात टाकली. टाकल्यानंतर वाढायला गेला आणि पहिल्याच वाटीत टाकली. टाकल्यानंतर त्याच्यातून फेस बाहेर आला, आंबूस वास यायला लागला. भाजी चांगली होती का नव्हती? चांगली होती, मग खराब का झाली? हा, कढीचं जे पात्र होतं ते खराब होतं. मुळात भाजी चांगलीच होती, पण ज्या पात्रात ती टाकली ते पात्र खराब होतं, त्यामुळे चांगली भाजी खराब लागायला लागली. तसं देवाचं नाव हे चांगलं आहे, गोड आहे, पण ज्या जिभेने घेतोय ती जीभ कडू पडली आणि त्यामुळे ते आपल्याला कडू वाटायला लागलं. विठ्ठल मुळात ते गोडच आहे, फक्त आपली घेणारी जीभ बिघडलेली, तिला सावना लागलाय चांगला खाण्याचा. ते स्वामी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे जीवनचरित्रात एक सुंदर प्रसंग आहे. गोंदवलेकर महाराज आपल्या बालपणीमध्ये फिरत होते, हातामध्ये जपमाळ होती आणि जप करत 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 फिरतायत. रामकृष्ण हरी रामकृष्ण चालू होते, जप करत करत फिरतायत. बालपणीमध्ये फिरत असताना खाली मजूर चालले होते कामाला, हातामध्ये फावडा टिकास घेऊन निघाले. रस्त्याने जाता जाता पुढे जाताय, त्या वेळेला एका जणाने खालून असं वर पाहिलं. पाहिल्यानंतर त्याला दिसलं महाराजांचा जप चालू. तो खालून म्हणू लागला, महाराज लोकांची मस्त मजा आहे, हुशार माळा घेते, जप करायचं नाटक करते, पैसा कमी दे हुशार, काही काम नाही म्हटले, जेवणही चांगलं, कशाचीच कमी नाही, महाराज लोकांची फार मजा आहे, भरपूर मजा त्यांची. हे गोंदवलेकर महाराजांनी ऐकलं. ऐकल्यानंतर त्यांनी एक सेवक खाली पाठवला आणि सांगितलं, तुम्ही काय करा, ते मजूर जे तेवढा सगळ्यांना वरती घेऊन या. हा खाली गेला, त्याने ते मजूर वरती आणले आणि आणल्यानंतर त्याला कळलं, महाराजांनी ऐकलं काय, पण ते घाबरले. घाबरल्यानंतर महाराज म्हटले, काय काय करत? काही नाही महाराज, इथं काम करतो. किती रोज आहे? 100 रुपये रोजाला, 100 रुपये. आणि असं म्हणतो, म्हणे माझ्याकडे काम कराल का? म्हणजे हो, रोज द्या, लगेच काम करतो. म्हणे तिथं तरी मिळतो पगार? म्हणजे महिन्याला. इथं रोजच्या रोज काम झालं की लगेच पगार. मान्य म्हटले, उलट चांगलं आहे. काय रोज द्या? म्हणे तिथं किती? म्हणे 100. इथं 200 रुपये, तिथं कमी नाही, 200. काय काम करायचं? आणि काय नाही, मी सांगतो ते काम करायचं. दिवसभर काम नाही, 8 घंटे 8 तास फक्त. तिकडे 12 तास असेल, 8च तास. काय करायचं? काही नाही म्हटले. सेवका नाही जा म्हटले, कपाट उघड. कपाटामध्ये माळा आहे म्हटले, माळा घेऊन. त्याने जाऊन माळा बाहेर काढल्या, नवीन माळा होते, बाहेर काढल्या आणि सांगितलं सगळ्यांना दे एक एक. सगळ्यांना दिल्या. त्यांना म्हटलं, माळ तरी करते का? सप्ताह आलाय, घाला माळा गाड्यात. घाबरले ते. प्रत्येकाच्या हातात माळ दिली आणि सांगितलं, घ्या माळा. काय काम म्हटले? 8 तास फक्त देवाचा जप करायचा, बाकी काहीच करायचं, काहीच काम नाही तुम्हाला, फक्त जप करायचा. 200 रुपये 8 तास झाल्यानंतर घेऊन जायचे. फार सोपं आहे म्हटले. तिकडं टिकस पावलं उन्हात आणत करू, थोडी तर सोपं आहे ना. ज्ञानेश्वरी पारायण करायचं, नाश्ता आहे, पारायण नाश्ता झाला परत पारायण करायचं, पारायण झालं परत जेवण आहे, दुपारी कथा झाली परत संध्याकाळी जेवण, परत कीर्तन. सोपं काम आहे? याची इतकं सोपं आहे का? जपच करायचं ना. हो, जपच करायचं, बाकी काहीच नाही. घेतल्या मला, फार सोपं आहे म्हटलं, द्या मला, घेतल्या मला. केली सुरुवात त्यांनी, आपलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी केलं. म्हणे काय म्हणू? म्हणे रामकृष्ण. ठीक आहे, रामकृष्ण. एक जण विठ्ठल विठ्ठल, काही म्हण, विठ्ठल विठ्ठल म्हण, काही म्हणा म्हटलं. म्हणा बाजीराव महाराज जवळेकर त्यांनी पहिला फिरता सप्ताह चालू केला होता, आपल्याला माहिती असेल. त्या सप्ताहामध्ये मुस्लिम वर्ग आला होता आणि विना पहारा त्यांनी घेतला होता. महाराज म्हटले काय म्हणू? म्हणे अल्लाह अल्लाह म्हणा. त्यांनी सांगितलं बाजीराव महाराज, काही म्हणा, काही होत नाही, देवाचंच नाव आहे, घ्या तुम्ही. ठीक आहे म्हणे. एक जण म्हणू लागला, महाराज मला इथं थोडं वरती, मग जर गरमत मी खाली जाऊ का? मोकळ्या आवाला खाली जा म्हटलं. घेतली मला, खाली गेला. बगीचा होता, बगीचात फिरायला लागला. महाराज म्हटले, पण झोपायचं नाही, नाही तर बगीचात झाड पाहून कडीला विश्रांती घ्या, झोपायचं नाही. एक जण म्हणू लागला, महाराज मी टेरेस वर जाऊ, मला थंडी वाजते, वर ऊन पडन, वर वर मला मोकळं वाटत, वर वर जा, कुठेही जा, पण झोपायचं नाही, जप झाला पाहिजे. ठीक आहे म्हणे, करतो. पण काय झालं, माणसाला ते सवय नसल्यानंतर वळण नाही जमणार. पण पुढाकार कोणी घ्यायचा? कोण पुढे जाईल आणि कोण म्हणाल मला नाही जमत? एक जण शेजारच्या म्हणाल, तुला जमत का? नाही, मला नाही जीवार आलं. बाजूच्या म्हणतो, तुला जमत का? तो नाही ना राव, कसं काय करा, कोणतरी म्हटलं पाहिजे. ते म्हटले, चला मग मलाही नाही जमत. सगळ्यांनी एक मुखी निर्णय घेतला आणि महाराजांकडे गेले. महाराज, तुमच्या माळा आणि तुमचा जप
आम्हाला शक्य नाही की आम्हाला तुम्ही तुमचं पारायण करा आणि जप करा, आम्हाला याच्यात बोलू नका, आमचं टिकास आमचं भावडं तेच आम्हाला जमत. हे जरी देवाचं नाव सोपं आहे, घ्यायला गोड आहे, पण आम्हाला ते गोड लागत नाही. का? गोंदवलेकर महाराजांनी उत्तर दिलं, तुम्ही अनंत जन्मी याच्यातच रत राहिला, याच संसारात तुम्ही गुंतला आणि त्यामुळे मुखात आलेलं देवाचं नाव हे तुम्हाला गोड वाटणार नाही, तुम्हाला तुमच्या कामाचं ध्यान आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकोबाराय बोलतायत देवाचं नाव हे गोडच आहे. गोड आहे. अजून एका अंगाने सांगतो, देवाचं नाव अजून गोड म्हणजे काय? गोड कशाला म्हटलं जातं? देवाचं नाव आपल्याला गोड लागत नाही. गोड म्हणजे काय? साधं सोपे भाषेत सांगतो. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, उन्हाळ्याचे दिवस तुम्ही शेतात गेले पाणी भरायला, भाकर सोबत नेली नव्हती, आता पत्नी सोबत मागून टोपलं वगैरे सगळं मटेरियल घेऊन आली आणि आल्यानंतर शेतातच चुलतीने पेटवली. पेटवल्यानंतर त्याच्यावर तवा ठेवला, भाकर वगैरे ती केलीच होती. तव्यावर तेल टाकलं, मिरच्या टाकल्या आणि भाजायला सुरुवात केली. मिरच्या भाजल्या आणि भाजल्यानंतर त्याचा ठेसा वगैरे बनवल्यानंतर भाकर ताटामध्ये घेतली आणि मिरच्या आणि बाजरीची भाकर खायला सुरुवात केली. तो म्हणाला वाट ठेसा, काय कर ठेचा वाट. म्हटले आता कमी खा, आता खायला गोड लागतो ठेसा. किती खाणार? तो म्हटला काय सांगू तुला, एवढ्या उन्हात बाजरीची भाकर आणि ठेसा इतका गोड लागतोय, तुला काय सांगू. ठेसा कसा लागतो? गोड लागतो. ठेसा गोड आहे का? हा, ठीक आहे. गोड का म्हटला? त्या ठेस्याने त्या काळामध्ये त्याला आनंद दिला म्हणून तो गोड वाटायला लागला. मुळात देवाचं नाव हे गोडच आहे. गोड आहे म्हणजे आनंद प्रदान करतं. विठ्ठल. किती गोड आहे देवाचं नाव, आपण प्रमाणे पाहून आलो. किती गोड आहे देवाचं नाव. रूप गोस्वामी सांगतात देवाचं नाव किती गोड आहे. रूप गोस्वामी, एकदा रूप गोस्वामी मंदिरासमोर उभे राहिले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं मंदिर दरवाजात उभे राहिले आणि भांडायला सुरुवात केली. देवा, अरे रावणाला 10 तोंड दिली म्हटलं, ब्रह्मदेवाला 4 तोंड दिली, कार्तिक महाराजांना 6 दिली आणि मला एकच तोंड दिलं. एकच तोंड का दिलं? एक त्यावेळेला आपल्यासारखा एक जण आला, तो म्हणू लागला महाराज अहो एक तोंड म्हणजे किती भरावं लागतं, त्याला सकाळी चहा टाकावं लागतो, त्याच्यात जेवण टाकावं लागतं, त्याला नाश्ता द्यावा लागतो, मध्ये कुठं भेळ मिळाली भेळ सगळं खावं लागतं. आणि तुम्ही म्हणता एक तोंड, ते एक तोंड भरायला नाकीनव येत आणि तुम्ही म्हणता 10 तोंड पाहिजे होती. त्यावेळेला रूप गोस्वामी बोलतात, मूर्खा तुला तोंड फक्त खाण्यासाठी असेल, मला खाण्यासाठी नाहीये, मला तर अशी अपेक्षा आहे, मला एक तोंड नको तर तोंडाची ओळ मिळावी, ओळ रांग, तोंडाची रांग मिळावी. रूप गोस्वामींचं वक्तव्य कशासाठी पाहिजे? आणि कृष्ण या नावाच्या 2 अक्षरामध्ये किती अमृत देवाने भरवलं माहिती नाही, इतकं गोड ते मला लागतंय. त्यांचं वर्णन आहे, ते बोलतायत तुंडे तांडवनी रतिंबिकनुते तुंडावली लब्धये कर्णा क्रोड कडिंबिनी घटयते कर्णार्बुदे भस्पृहाम चेतप्रांगिनी संगिनी विजयते सर्वेंद्रियानां कृतिम नो ज्याने जनिता क्रियाद्भिर अमृत ही कृष्णेती वर्णद्वयी. कृष्ण या नावाच्या 2 वर्णामध्ये किती अमृत भरलंय मला माहिती नाही, इतकं गोड ते मला नाव लागतंय. आणि त्यामुळे मला असं वाटतं की देवाने मला तोंडाची ओळच द्यावी, का नाही रांगाच द्याव्या, कान किती द्यावी तर आरबो कान मला द्यावे, कारण ना क्रोड कडिंबिनी कोट्यवधी कान मला द्यावी. कशा करता? मला देवाचं नाम चिंतन करायचं, का गोड आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून देवाचं नाव हे गोडच आहे. देवाचं नाव कसं आहे? गोड आहे. म्हणून तुकोबाराय बोलतायत आमच्या मनाने त्याचा श्वास घेतला आणि आम्हाला ते गोड वाटायला लागलं. बोलावा विठ्ठल. महाराज दुसरं काय केलं तुम्ही? आम्ही दुसरं काय केलं तर आम्ही दुसरा आमच्या मनाने श्वास घेतला, पाहावा विठ्ठल. विठ्ठल पाहावासा आम्हाला वाटू लागला. फक्त देवाला पाहावं, दुसरं काही नाही. दुसरं काही पाहावंसं वाटू लागलं. महाराज का बरं देवालाच का पाहायचं? दुसरं का नाही काय पाहायचं? दुसरं का नाही पाहायचं? टाकीचं मला सांगा, आपण संसार पाहून घेतला, एकीला बायको म्हणून पाहिलं, एकीला आई म्हणून पाहिलं, एकीला बहीण म्हणून पाहिलं, एकाला वडील म्हणून पाहिलं, एकाला आजोबा म्हणून पाहिलं. काय मिळालं त्यांच्याकडून? काही आपलं सार्थक होईल असं मिळालं का? नाही मिळालं. आपण ज्या वेळेला एवढ्यांना सगळ्यांना आपलं म्हणून पाहिलं तर काही होत नाही. मग एक वेळेस देवाला आपलं म्हणून पहा, काय होईल? पाहू विठ्ठल. स्वामी
तुकोबराय बोलतात एकदा देवाला पहा, विठ्ठल पहा तुम्ही. विठ्ठल पाहिल्यानंतर काय होईल? डोळे तुम्ही गारे तुका पहा विठोबाचे तुका पहा विठोबाचे तुका पहा विठोबाचे तुका डोळे तुम्ही गारे तुका पहा विठोबाचे तुम्ही डोळे घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. भगवान परमात्म्याचं मुख पहा. तुकोबराय काय होतं त्याला पाहिल्यानंतर? भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर दुसरं काही पाहायचं शिल्लक राहत नाही, काही पाहायचं शिल्लक राहत नाही. कशावरून? अनेकांचे तसे अनुभव आहे. अनेकांनी त्या देवाला पाहिलं आणि पाहिल्यानंतर दुसरं काही पाहायचं कामच नाही पडलं. तुकोबराय भामचंद्रावरती तपश्चर्या करतायत. 13 दिवसामध्ये तुकोबरायने दर्शन झालं. दर्शन झालं तर सुरुवातीला सापाच्या वेशात दर्शन झालं, सर्पाच्या रूपात. तुकोबराय म्हटलं हट, सापाचं नाही दर्शन घेणार. इतक्या दिवसांत तपश्चर्या करू, सापाचं दर्शन झालं. सापाचं नाही, मूळ सगुण रूपात रूप दाखवी रे आता सहस्त्र भुजांच्या मंडिता. तुकोबराय बोलतायत. तुका म्हणे कान्हा भूक लागली नाही ना, सकाळी त्यांचे समाधान. मला ते रूप पाहावंच वाटतंय, सगुण रूप. हे नको दाखवू, ते नाही रूपेन चतुर्भुजेन, चतुर्भुज रूप मला दाखव, दुसरं नाही. असं रूप दाखवलं. आणि तुकोबराय बोलतायत मी त्याला पाहिल्यानंतर मग दुसरं काही पाहायचं काम पडलं नाही. अनेकांचे तसे अनुभव आहे. एकदा देवाला पाहिल्यानंतर दुसरं काही पाहायचं शिल्लक राहत नाही. का? त्याचं स्वरूपच तसं आहे. वेधी आणि कास ऐसा दयांगी कस. ज्ञानोबराय बोलतायत निमिष न लगे मन वेदिता, एवढी तुझी स्वरूपता. असं त्याचं स्वरूप आहे की त्याला पाहिल्यानंतर दुसरं काही पाहावंच वाटत नाही. त्या श्रीरंगम मध्ये दक्षिण भारतात रथ उत्सव निघतो ना, रथयात्रा. दक्षिण भारतात रथयात्रा निघते. त्या रथयात्रेमध्ये विशिष्ट अद्वैती जे रामानुजाचार्य आहेत ते प्रवास करत होते. रामानुजाचार्य चालले. रस्त्याने जाता जाता त्यांनी पलीकडे एक दृश्य पाहिलं, फार विचित्र दृश्य. काय दृश्य होतं? ते दृश्य असं होतं, एक माणूस चालला होता. रस्त्याने जाता जाता त्याच्या हातामध्ये एक छत्री होती. त्याने ती छत्री त्याच्या बायकोच्या डोक्यावरती धरली होती. कोणाच्या डोक्यावर? त्याच्या बायकोच्या डोक्यावर छत्री धरली होती. आणि धरल्यानंतर त्याची जी चालण्याची पद्धत होती ती वेगळी होती. त्याचं तोंड त्याच्या बायकोकडे होतं आणि पाठ रस्त्याकडे होती, म्हणजे उलटा चालत होता. छत्री त्याच्या बायकोकडे तोंड करून तो असा चालला होता, रस्त्याने उलट्या दिशेने चालला होता. रस्त्याने जाता जाता रामानुजाचार्यांनी हे दृश्य पाहिलं आणि ते म्हणाले काय मूर्ख माणूस, म्हटलं त्याच्या बायकोकडे पाहत पाहत रस्त्याने चालला. त्यावेळेला त्यांनी त्यांच्या एका शिष्याला सांगितलं की काय करते, माणसाला बोलून आण. ठीक आहे म्हणे आणतो. त्याला बोलून आणलं सायंकाळच्या वेळेला. तो आला आणि आल्यानंतर रामानुजाचार्य बोलतायत की बाळा तुझं नाव काय? तो म्हटलं धनुर्दास. माझं नाव काय? धनुर्दास. म्हणे तू दुपारा रथयात्रेमध्ये मी तुला पाहिलं होतं. म्हणे हो मी होतो ना रथयात्रेला. कसं चालत होता? म्हणे काय झालं? तुझ्या हातात काय होतं? म्हणे छत्री होती. तुझ्या बाईच्या डोक्यात ठेवली होती ती कोणी? म्हणे बायको आहे माझी. उलटा चालला होता. म्हणे हो. का उलटा चालला? म्हणे बायकोला पाहत होतो. का बरं? आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिसे पण न भुलवी तरी ते काही ज्ञानोबराय बोलतात. त्याप्रमाणे आवड लाजवत नाही. काय लाजायचं म्हटलं? त्याच्यात बायको आहे माझी आणि मला तिच्याकडे पाहावंसं वाटतं, सुंदर आहे म्हणून मी तिला पाहत पाहत चाललो. मला दुसरं काही सुंदर वाटलं नाही तिच्याकडे. रामानुजाचार्य बोलतात की हिच्यापेक्षा सुंदर वस्तू दाखवली तर हिला पाहणं सोडशील? हो दाखव. रामानुजाचार्यांनी त्या भगवान परमात्म्याला विनंती केली की देवा एक विषयी पुरुष तुमच्या रूपाला भुलून संसाराच्या हाडामांसाच्या शरीराला भुललाय आणि तुमच्या रूपापेक्षा सुंदर त्याला ते रूप वाटतंय. तुमचं सुंदर रूप त्याला दाखवा. त्यावेळेला रामानुजाचार्यांच्या विनंतीवरून भगवान परमात्म्याने आपलं सुंदर रूप त्या धनुर्दासाला दाखवलं आणि दाखवल्यानंतर त्या धनुर्दासाने मंदिर सोडलंच नाही, परत बायकोकडे गेलाच नाही. राम त्या धनुर्दासाने मंदिर परत सोडलंच नाही. परत त्यांनी मंदिर सोडलं नाही. एकदा रूप भगवान परमात्म्याचं पाहिलं आणि पाहिल्यानंतर परत जे देवाला पकडलं नंतर दुसरं त्याला काही पाहावंसं वाटलं नाही. का? भगवान परमात्म्याचं रूपच तसं आहे. म्हणून तो बरा बोलतात पाहावा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
पाहायचं झालं तर विठ्ठलच पाहावा विठ्ठल. अजून काय करा तो बरा म्हणतात करावा विठ्ठल जीव भाव. आपला जो जीव भाव आहे तो विठ्ठल करा. विठ्ठल जीव भाव करणं म्हणजे काय, त्याचे दोन अर्थ आहे. जीवस्य भाव, जीव यस्य भाव, असा विठ्ठल करणं म्हणजे काय, जीवाचा भाव विठ्ठल करणं म्हणजे आपला जीव गेला हे कधी समजायचं, ज्या वेळेला आपल्या तोंडातून विठ्ठल विठ्ठल म्हणणं बंद झालं त्या वेळेला समजून जायचं यांचा जीव गेला. असा जीव विठ्ठल करणं. भाव विठ्ठल करणं म्हणजे काय, सर्वांगाने विठ्ठलाचं स्मरण करणं. जसं तुकोबाराय म्हणतात, घेई घेई माझे वाचे पूर्ण नाम विठोबाचे, तुम्ही घ्या डोळे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येथे ठाव घे राहे विठोबाचे तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. यालाच विठ्ठल जीव भाव करणं म्हणतात. विठ्ठला तुकोबारायचं अजून एक आवड, येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम, त्याची माझं प्रेम दे देवा, डोळे भरून या पाहिलं तुझे मुख, त्याची माझं सुख देवा दे देवा, कान भरून ऐकेन तुझी कीर्ती, ते माझं विश्रांती दे देवा, पाहे रंगी टाळी नाचे न उदास, हे दे आकांक्षा पाया सुख, तुका म्हणे माझा सकळ देह भाव, अनेक नको ठाव चिंतू असे, करावा विठ्ठल जीव भाव. विठ्ठला अजून सोप्या पद्धतीने विठ्ठल जीव भाव करणं म्हणजे काय, अजून सोप्या पद्धतीने त्या रस्त्यामध्ये एसटी आली, पैठणवरून एसटी आली आणि तुम्हाला जायचं पाचोडला, तुम्ही हर्षीच्या फाट्यावरती उभे आणि रस्त्यामध्ये एसटी आल्यानंतर तुम्ही एसटीला हात केला, ती उभी राहिली. उभी राहिल्यानंतर एसटीत बसली, बसल्यानंतर रस्त्याने एसटी निघाली, तिकीट काढायला सुरुवात केली, तिकीट यांनी काढलं आणि तिकीट काढता काढता याचं पॉकेट जे होतं ते खाली पडलं, खिशातलं जे पॉकेट होतं ते खाली पडलं. पडल्यानंतर कंडक्टरला ते सापडलं, सापडल्यानंतर कंडक्टरने ते पाकिट घेतलं, घेतल्यानंतर तो म्हणू लागला, अरे कोणाचं तरी पॉकेट मला सापडलंय, कोणाचं आहे सांगा, ज्याचा असन त्यांनी ओळख पटवून घेऊन जा. त्या वेळेला आपल्यासारखा एक जण होता, तो म्हणू लागला महाराज माझं, कंडक्टरला म्हणू लागला माझंच पॉकेट. कशावरून म्हणे, त्याच्यात एक ब्लॅक अँड व्हाईट पांडुरंग परमात्म्याचा जुना फोटो, त्यांनी उघडलं, त्याच्यात तो फोटो देवाचा फोटो होता. तो म्हणू लागला हो बरोबर घेऊन टाका म्हटलं, देऊन टाकलं पॉकेट. पॉकेट दिल्यानंतर त्या कंडक्टरने विचारलं, म्हणू लागले महाराज दिसतात, विठ्ठलाचा फोटो का ठेवला पॉकेटमध्ये? काही माणसं विचारतात ना आपल्या, गंध का लावला, मग गुबाच का लावला, मध्ये टिपका का नाही लावला, खेटा कंबरच का बांधतात, विचारतात माणसं भेटल्यानंतर. महाराज मंडळ फार विचारायचं, अवघडून प्रश्न विचारायची सवय, काहीतरी निरळच असं जे काही उपयोगाचं नाही ते, रावणाचा आजचा कोण, असे जे लवकर आठवत नाही, माहिती नाही, असे अवघडून प्रश्न विचारायची सवयच असते. सांगा मग हे कशात आहे, काय करायचं, विठ्ठलाचा फोटो काय ठेवला? आणि त्याच्या पाठीमागे फार मोठा इतिहास, काय इतिहास आहे म्हणजे, मी जत्रेत पॉकेट घेतलं, जत्रेत घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हा पांडुरंग परमात्म्याचा फोटो आलाच होता अगोदरचा म्हणजे बरोबर. आणि मग काय झालं, आई वडिलांचा फोटो, माझ्या आई वडिलांवर फार जीव होता, म्हणून मी काय केलं, माझ्या आई वडिलांचा फोटो त्या पॉकेटच्या फोटो विठ्ठलाच्या फोटोवरती आई वडिलांचा फोटो लावला म्हणजे असं. मग पुढं काय झालं, आई वडिलांचा फोटो का काढ, तो म्हणू लागला माझं जमलं, लग्न जमलं, आणि जमल्यानंतर मग मी काय केलं, आई वडिलांचा फोटो काढला आणि आई वडिलांचा फोटो काढून आमच्या जोडीचा फोटो त्या जोडीचा फोटो त्याच्यावरती लावला, जोडीचा लावला. जोडीचा का काढला, मुलगा झाला आम्हाला, मला मुलगा झाला, आणि मुलगा झाल्यानंतर मी आमच्या जोडीचा काढला, कोणाचा लावला, मुलाचा काढला. ते व्हॉट्सअपला डीपी असेच बदल, व्हॉट्सअपची डीपी असेच बदल. मग मुलाचा का ठेवला, मग मुलाचा का काढला, मुलाचं लग्न झालं होतं आणि मुलाला मुलगा झाला, मग मी काय केलं, मुलाचाही काढला आणि माझा जीव नातवावरती गेला, म्हणून मी नातवाचा फोटो त्याच्यावरती लावला, माझ्या नातवाचा फोटो. आणि मग काय, नाताचं पण लग्न झालं, मग आता पंताचा नावाचा विचार आहे असं नाही, मग नातवाचा का काढला. आणि त्याच्या पाठीमागे एक कारण, मागच्याच महिन्यामध्ये मी पडलो, पडल्यानंतर माझा पाय फ्रॅक्चर झाला, त्याचं ऑपरेशन झालं, आणि मी माझ्या नातवाला फोन केला की म्हटले बाबा मला भेटायला येऊन जाईल, आता माझा शेवटचा काळ आहे, एक वेळेस ही भेटायला. तो नातू मला म्हणू लागला, बाबा पिकलं पान आता गाळणार आहे, तुम्ही घ्या उरकून, किती दिवस थांबा,
कशाला आम्हाला अडचण, तिकडून इकडे या खर्च करून यायला शक्य होत नाही, तुम्ही तुमचं घ्या सांभाळून. त्यावेळेला नातू ते आजोबा म्हटले ठीक आहे, त्यांनी ते मान्य केलं, फोन कट केला आणि म्हटले मग मला असं वाटू लागलं की आता नातू आपल्याला भेटायला येत नाही, म्हणजे आपल्या अडचणीच्या वेळी कामाला येत नाही, म्हणजे याचा फोटो ठेवून करायचं काय, याला काढून टाकलेलंच बरं. म्हणून मी तो फोटोही काढून टाकला. म्हणे तुम्ही तुमचा फोटो काढला, तो ठेवला, तोही काढला. तुमच्या आई वडिलांचा ठेवला, तोही काढला. तुमचं लग्न झालं, तुमचा ठेवला, तोही काढला. तुमच्या नातवाचा ठेवला, तुमच्या मुलाचा ठेवला, तोही काढला. तुमच्या नातवाचा ठेवला, तोही फोटो काढला. मग हा एकटाच विठ्ठलाचा फोटो का ठेवला? त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं, म्हटलं महाराज हा एकच फोटो असा आहे की ज्याने आजपर्यंत माझी साथ सोडली नाही, तो फोटो आहे विठ्ठलाचा. विठ्ठल इतर आपल्याला सगळे सोडून जातील, हा एकटा असा आहे की जो आपल्याला सोडून जाणारा नाही, फक्त त्याला आपलं करावं लागेल, अन्यथा नाही. तुका म्हणे तुला सोडविला कोणी, एका चक्रपाणी वाचून या. तुका म्हणे तुझी नवतील कोणी, एका चक्रपाणी वाचून या. म्हणून तुकोबरा बोलताय अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठोधरा करावा विठ्ठल जीव भाव, हाच विठ्ठल जीव भाव करण्याजोगा आहे. म्हणून तुकोबरा बोलतात भगवान परमात्म्याला आपलंस करा. आणि आमच्या मनाने याचाच शोध घेतला. अभंगाचं दुसरं चरण. परती माघारी घेत नाही. आमच्या मनाने या साधनेचा सोस घेतला, हावर झालं आमचं मन, त्याच्यासाठी सोस घेतला, हावर झालं. कशाचा? विठ्ठल बोलण्याचा सोस घेतला. आणि म्हणून नेघे 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 माझी वाचा विसावा. तुका म्हणे हवा 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 साथ हवा, हावर होणं, मन आमचं हावर झालं. दुसरी गोष्ट, आमच्या मनाने देवाला पाहण्याचा सोस घेतला. तिसरी गोष्ट, विठ्ठल जीव भाव करण्याचा सोस घेतला. आमचं मन त्याच्या करता हावर झालं. हावर हावरा कशाला म्हणतात माहिती ना आपल्याला? हावर हावर कशाला म्हणतात माहिती? ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगतात हावर कशाला म्हटलं जातं. ज्ञानोबराय सांगतात एखाद्याला सुवर्ण पर्वताचा मेरूचा सोन्याचा पर्वत मिळाला,
आणि सोन्याचा पर्वत मिळाल्यानंतर सुद्धा तो म्हणतो मन एखादा अजून का एखादा मिळाला तो जैसी तृष्णा वाढींनी लिया देरू आता आलिया म्हणे एखादी दारुणा वळगो अजून काहीतरी मिळावं मिळत राहावं ते आपल्याकडे म्हणे आपल्याच ताटावर भात वळून घ्या मिळू द्या काय अजून येऊ द्या कमी नाही पडलं मलाच मिळालं पाहिजे सगळं मीच केलं पाहिजे मलाच भेटलं पाहिजे हावरं होणं मन हावरं होणं म्हणजे काय ते जुने कीर्तनकार उदाहरण द्यायचे जुनी महाराज मंडळी सांगायचे वैकुंठवासी गुरुवारी नामदेव महाराज पाठाडे फार सुंदर सांगायचे काय झालं एक जण भिकारी होता असा उन्हात निघाला रस्त्याने जातोय भीक मागतोय 2-5 मिळावे कुठेतरी म्हणून भीक निघाला पैठणला गेला आणि मागायला सुरुवात केली आपल्यासारखा एक श्रीमंत सावकार त्या ठिकाणी आला तो म्हणू लागला महाराज भीक मागतो हातात कड होतं एक 1.5 तोळ्याचं असेल ते काढलं घेऊन टाका म्हटले ते तुम्हाला घ्या तो सावकार मी सापडी तो अजून बरेच दिवस मिळालं पाहिजे आता 1 तोळ्याचं काय भाव आहे त्याने ते काढलं देऊन टाकलं घेऊन टाका म्हटलं तुम्हाला दिलं ते तो कड घेतलं त्याने निघाला आता भिकारी म्हटल्यानंतर त्याने ते कड आपल्यासारखं असतं तर मोडलं असतं काहीतरी उद्योग चालू केला असता त्या काड्यापासून धंदा काहीतरी केला पाहिजे ना त्यांनी ते कड घेतलं आणि एका पाडक्या वाड्यात करून ठेवलं ती सारड्याची धाव कुंपणापर्यंत त्याप्रमाणे त्याने ते पुरून ठेवल्यानंतर ते भिकाऱ्याचं लग्न झालं लग्न लवकर झालं लग्न झाल्यानंतर आता त्याला मुलं झाल्यानंतर तो परत आता त्याचा उद्योग काय भीक मागायचा परत निघाला रस्त्याने निघाला भीक मागत होता पुन्हा तिकडून राजाची स्वारी आली राजा म्हणू लागला आपल्या राज्यात भिकारी प्रधानजी म्हणू लागले राजा आपल्याच राज्यातले मोठे भिकारी तुम्हाला काय माहिती तुम्ही राजवाड्यात राहता राजाला माहिती नसतं समाज किती भिकारीला लागला राजाला कळलं असतं तर समाजाची फार दशा बदलली असती पण राजा गावाकडे लक्ष देत नाही शहरी भागावरती विकास होतो खेडेगाव तसेच राहतात राजाने खेड्यात सुद्धा लक्ष दिलं पाहिजे प्रधानजी म्हणाले थोडं खेड्यातही लक्ष दे भिकारी वाढलेले तो म्हटलं ठीक आहे आणि मग त्याला 1000 मोहरा देऊन टाका म्हटले नगदी 1000 मोहरा घेतले 1000 मोहरा घेतल्यानंतर त्याला विचारलं थांब म्हटले मोहरा दिले पण तू करणार का म्हणे मी आता पुढे निघाला होता म्हणजे पाडक्या वाड्यात माझं एक खड पुरून ठेवलं तेवढं काढायचं म्हणे बरं मी तुला 1000 मोहरा दिले आता काय करणार आणि आता काय एक मोहरा मी पैठणला मोडी सोनार आहे ना पैठणला मोडून टाकीन त्याचे पैसे पायात चप्पल घालून कुठं जाईन पाडक्या वाड्यात चप्पल घालून मी कुठं जाईल पाडक्या वाड्यात ते कड काढाय राजा म्हटला अरे 1000 मोहरा दिला म्हणे मग ते कड आणायचं थांब म्हणले परत 10,000 मोहरा दे पहिला 1000 दिले अजून 10,000 देऊन टाक आता काय करशील म्हणजे मी 10,000 मोहरा घेईन पहिले 1000 किती होतील 11,000 त्या 11,000 मोहऱ्यापैकी एक 4-5 मोहरा मोडून टाकेल त्याचे पैसे येतील त्या पैशात मी पहिले चप्पल घालून जाणार होतो आता रिक्षा करून जाईल आणि कुठं जाईल पडक्या राजांनी राजा म्हणाले काढा काढ ना म्हटले थांब म्हटले 10,000 मोहराही नको एक काम कर म्हटलं तुला काय करतो अर्ध राज्यच देऊन टाकतो नकाशा प्रधानजीने सांगितलं नकाशा घे नकाशा समोर ठेवला आणि सांगितलं मध्ये रेष मारली आणि रेषा मारून सांगितलं की अर्ध राज्य दोन्ही बाजूचं म्हणजे 2 साईडला जे अर्ध आहे त्याच्यापैकी तुला जे पाहिजे तू ते घेऊन टाक त्यावेळेला तो प्रधानजीला विचारतो प्रधानजी राज्य मला घ्यायचं अर्ध पण पाडका वाडा कोणत्या वाडा विठ्ठल हावरवण जैसी तृष्णा वाढीने मेरू आता आलिया म्हणे एखादी दारुणा ओळखो अजून मिळावं सुवर्ण पर्वत मिळाला तरी तो म्हणतो अजून काहीतरी एखादं सांगा मला मिळालंच पाहिजे अजून मिळालं पाहिजे येणे सोसे मन झाले हाव भरे आता परत ती माघारी घेत नाही आणि त्याच्यामुळे काय झालं तर आमची जी बंधनं होती बंधनापासून उकलली गाठी देता आली मिठी सावकाश आमची सगळी बंधनं सुटली बंधनाची गाठच तुटली सगळी बंधनं शिल्लक राहिली नाही जी मुळे एक गाठ आहे ती भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टी परावरे त्याला पाहिल्यानंतर आमची गाठ सुटली आणि मग आम्ही भगवान परमात्म्याला सावकाश मिठी दिली हे सावकाश मिठी काय दिली याचे कारण आहे भगवान परमात्म्याला मिठी देताना सावकाशच द्यावी लागते का कारण त्याला मिठी दिल्यानंतर परत त्याला पाहता येत नाही परत तो आपल्याला दिसणं शक्य नाही कारण का आपली स्थितीवरच राहत नाही आपण जसं त्या अर्जुनाला
एकमेकाचे आलिंगिले हे हृदयचे ते हृदय घातले द्वैत न मोडता गेले अर्जुन आपण पया आईसे त्याप्रमाणे आलिंगन दिल्यानंतर परत त्याला पाहता येत नाही सगुण रूप त्याचं दिसत नाही म्हणून तुकोबरा बोलतायत आम्ही त्याला सावकाश मिठी दिली देता आली मिठी सावकाश महाराज मिठी दिली झालं काय अभंगाचं शेवटचं